नमस्कार, मी अनंत कौशल. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण दोन फिजिक्सचे सिंपल न्यूमरिकल आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बघा असला फर्स्ट न्यूमरिकल आपला असा विचारला आहे की सर तो न्यूमरिकल असा आहे, 50 kg man with 20 kg load on his head climb up to 20 steps of 0.25 meter height. each the work done in climbing is. तर बघा सर सिंपल क्वेश्चन मध्ये ओके आपलं सर W मीन्स वर्क डन फाइंड करायचं. ओके आपलं सर फाइंड काय करायचं बघा, W सर आपलं फाइंड करायचं मीन्स वर्क डन. बोलो हा यांना आपलं सर फाइंड करायचं वर्क डन. सर जी आपला दिले बघा मास, किती दिले मास बघा, आपला मास सर दिले बघा किती 50 kg मीन्स 50 किलोग्राम. ओके नंतर सर दिले बघा आपला किती 20 kg. ओके नंतर सर बघा आपल्याला दिली हाईट दिली बघा किती 20. ओके 20 आणि 0.25 मीटर सर आपला हाईट दिलेली आहे. आपल्याला डब्ल्यू सर फाइंड करायचं आहे. यस ऑर नो? यस सर. तर लिहायचं बघा याचा फॉर्म्युला काय असतो डब्ल्यूचा फॉर्म्युला असतो बघा mgh. काय असतो बघा mgh. आपण जी इक्वल टू काय म्हणू 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर म्हणू. ओके जी इक्वल टू मानू काय सर जी मानू. ओके 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर लिहायचं बघा W इज इक्वल टू mgh. ओके तर बघा आपला m आणि h फाइंड करावं लागेल. तर लिहायचं बघा टोटल काय सर जी टोटल मास इज इक्वल टू लिहायचं बघा 50 + 20 इज इक्वल टू एम कितना आंसर 70 kg. बोलो हाँ या ना? हाँ सर. द फर्स्ट. ओके सेकंड सर काय टोटल काय सर जी आपली टोटल हाईट काय सर टोटल हाईट येणार आपली काय दिलं आपला 20 दिले 20 × 0.25 इज इक्वल टू मी आन्सर 5 मीटर. हा या ना? हा सर. लिहायचं बघा देअरफॉर W इज इक्वल टू मीन्स वर्क डन इज इक्वल टू mgh. ओके mgh मास ग्रॅव्हिटी हाईट. हा या ना? हा सर. W इज इक्वल टू लिहायचं बघा काय लिहायचं W इज इक्वल टू m काय दिलं आपलं m दिलेले बघा 70. ओके आपलं 70 आलं का नाही आलं सर इंटू सर 9.8 मीन्स जी ची व्हॅल्यू सर 9.8 इंटू h मीन्स काय तुझी आपलं हाईटचं आपलं काय 5 मीटर आली. ओके 5 मीटर आली आपली हाईट. ओके लिहायचं 5 मीटर. येस ऑर नो? यस सर. करायचा कार्यक्रम इंटू करायचा. ओके उत्तर येणार अप्रॉक्सिमेटली 34-30. यस ऑर नो? जूल में बात छापो दिमाग में. सिंपल क्वेश्चन था. बोल हाँ या ना? हाँ सर. छप गया दिमाग में इतना? ओके सर. सेकंड नंबर क्वेश्चन अब सेकंड नंबर सर क्वेश्चन काय विचारला बघा आपला. सेकंड नंबर क्वेश्चन असा आहे की पोझिशन डिपेंडेंट फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू 7 - 2x + 3x स्क्वेअर न्यूटन ॲक्ट ऑन अ स्मॉल बॉडी ऑफ मास 2 kg अँड डिस्प्लेसेड फ्रॉम x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5 मीटर. द वर्क डन इन जूल. तर बघा सर आपण इथं W सर आपला फाइंड करायचे मीन्स वर्क डन फाइंड करायचे. काय सर फाइंड करायचं आपला वर्क डन आपल्याला फाइंड करायचंय मीन्स W सर आपला फाइंड करायचं आहे. बोल हा या ना? हा सर. लिहायचं बघा काय फोर्स इंटू डिस्प्ले फॉर्म्युला ऑफ वर्क डन. आपला एफ दिलं आपलं काय दिलं सर एफ सर आपला दिलेला आहे. किती दिलं सर ते किती दिले बघा आपला 7 - 2x + 3x चा स्क्वेअर सर आपला इतकं सर फोर्स दिलेली आहे. नंतर सर बघा आपला डिस्प्लेसमेंट दिले बघा x इक्वल टू काय सर 0 आणि x इक्वल टू 5 सर आपला डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. आपल्याला सर काय फाइंड करायचं माहिती का
आपलं फाइंड करायचं आहे डब्ल्यू, यस ऑर नो मीन्स वर्क डन आपलं फाइंड करायचं क्वेश्चन मध्ये. बोलो हा या ना, हा सर. तर बघा क्वेश्चन सर आपला डिफरन्शिएशनच्या का इंटिग्रेशनच्या, सर आपला क्वेश्चन इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. लिहायचं बघा काय, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये मीन्स लिमिट मध्ये x इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू 0 ठेवा व्हॅल्यू 7 मायनस 2x प्लस 3x चा काय सर जी स्क्वेअर इंटू dx इज फॉर्म ऑफ इंटीग्रेशन. बोल हाँ या ना, हाँ सर. यहाँ पे +1 होगा, +1 क्या होगा, +1 होगा इज इंटीग्रेशन भाई साहब, और बाय में 1 सिर्फ आएगा. ओके, इज कॉल्ड इंटीग्रेशन मीन्स जोडना. हाँ या ना, हाँ सर. +1 करायचं मीन्स इंटिग्रेशन करायचं म्हणजे जोडायचं. बोल हाँ या ना, हाँ सर. लिहायचं बघा देअरफॉर डब्ल्यू मीन्स वर्क डन. हाँ या ना, हाँ सर. लिमिट मध्ये लिहायचं बघा x इज इक्वल टू काय सर जी 5 आणि x इज इक्वल टू 0. इथं सर +1 होणार, +1 बाय 1. यस ऑर नो, यस सर. लिहायचं बघा 7 आहे, +1 झालं काय ना 7x, 2x आहे, +1 झालं काय येणार 2x चा स्क्वेअर बाय 2. बोलो हाँ या ना, हाँ सर. प्लस में लेंगे यहाँ पे +1 करायचं. ओके, 3x चा काय सर जी क्यूब बाय क्यूब मीन्स 3. ओके ओके सर जो की इंटू करायचं dx. अरे हाँ या ना, हाँ सर, कारण इंटिग्रेशन आहे. ओके ओके सर. छप गई बात दिमाग में इतनी. ओके सर जी, ओके. तर बघा इथं काय होणार बघा आता इथं देअरफॉर. ओके, देअरफॉर लिहायचं बघा डब्ल्यू इज इक्वल टू लिमिट मध्ये x इज इक्वल टू 5 आणि x इज इक्वल टू 0 येणार 7. x ची वैल्यू काय सर 5. ओके, 7 इंटू 5 ब्रैकेट में ब्रैकेट क्लोज. ओके, अब माइनस हो गया, यहाँ पे कट गया, यह कट गया, यह कट गया. किसका स्क्वायर 5 का स्क्वायर प्लस किसका क्यूब 5 का क्यूब. बोलो हाँ या ना, हाँ सर. लिहायचं देअरफॉर बघा 7 ब्रॅकेट में आहे 5. ओके, डायरेक्ट तुला टाकायचं देअरफॉर. लिहायचं बघा 7 इंटू 5 कितना होगा 35 होगा. 35 माइनस सर जी 5 का स्क्वायर 25. ओके, 25 प्लस सर जी 5 का क्यूब 125 मीन्स 125. यस और नो, यस सर. मीन्स 125 और 125. बोल हाँ या ना, हाँ सर. लिहायचं बघा देअरफॉर सर जी 35 माइनस 25 10 प्लस 125 आंसर कितना 135 जूलीचा आंसर. बोलो हाँ या ना, अरे बोलो हाँ या ना, हाँ सर. सिंपल क्वेश्चन था. ओके, बात छापो दिमाग में भाई साहब. सिंपल क्वेश्चन था, सिंपल पढ़ा है आपने, हमने सॉरी हमने. ओके, द आंसर. ओके, 135 जूलीज आंसर. छापो. तर बघा 2 लाइन सर आपल्यासाठी. नफरत करना नहीं किसी से, प्यार से विषय करना जी. तूफा तो आते रहते इनसे भी क्या डरना जी. हार जीत का खेले जीवन, खेले समझ कर खेलो, जो भी मिलता हाथ बढ़ाकर, खुशी खुश तुम ले लो, जब तक जियो हंसकर जियो, एक दिन सबको जाना जी. तूफा तो आते रहते इनसे भी क्या डरना जी. तर बघा आपला असा अभ्यास करावा लागन. यस और नो, यस सर. नफरत जुनत कधी कोणाची करायची नाही. नफरत करना नहीं किसी से, प्यार से विषय करना जी. तूफा तो आते रहते हैं इनसे भी क्या डरना जी. यस और नो, यस सर. कभी उजाला कभी अंधेरा, रात हो चाहे जितनी लंबी उसका भी अंत सवेरा, समय कसा कभी न रहता थोड़ा धीरे धरना जी. तूफा तो आते रहते इनसे भी क्या डरना जी. बोलो हाँ या ना, हाँ सर. तर बघा आपला मेहनत सर करावी लागेल, खूप मेहनत करायची. ओके, आपलं भौतिक शास्त्र शिकायचे. ओके सर, त्यासाठी सर मेहनत लागते. यस और लगन लागते, लगन. यस और नो मीन्स मेहनत, चिकाटी, परसिव्हेरियन्स. तेव्हा सर आपलं काही ना काहीतरी होत असतं, आपलं एम आपलं साध्य होत असतं. बोलो हाँ या ना, हाँ सर. तर खूप मोठं वाक्य होतं सर हे. तर बघा छापली दिमाग बात, छप गई बात दिमाग में बबुआ जी, छप गई, छपनी चाहिए बात थी बबुआ. ये ऐसा ऐसा
क्वेश्चन छपना चाहिए दिमाग में, छपना ओके। बोर्ड में आएगा खट खट खट, यस और नो, यस सर। पेपर में आया जी मीन जी एडवांस में, आंसर 4 ओके, 4 मार्क पक्के आपले सर जो। ओके नीट में आया तो ऐसा लिखेंगे, नहीं ऐसा लेके देखिए ऐसा आप हमारे किसमें नोट में लिखेंगे और खटाक ओके आंसर, ऐसा और नो। अच्छा दिमाग में, सिंपल क्वेश्चन था।